क्रूरता फक्त गुन्हेगारीतच नसते, तर ती नात्यात देखील निर्माण होत असते. एक ठिणगी संपूर्ण घराची राख रांगोळी करू शकते हे नक्की. यासाठी वैचारिक मतभेद आणि नात्यातील विश्वासार्हता ढळली की कधी कधी क्रूर खेळ खेळला जातो. आणि असाच क्रूर खेळ एका नवऱ्यानं पत्नीसोबत खेळला. त्याने बायकोला बेदम मारहाण करत तिला थेट फासावर लटकावलं. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर तिचा व्हिडिओ शूट करून तिच्या जन्मदात्या बापाला पाठवला. चिक्कोडी तालुक्यातील गलगली गावातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयातून नवऱ्याने पत्नीला बेदम मारहाण करून तिला फासावर लटकावत तिची हत्या केली आहे. आणि ही हत्या आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न केला होता. भाग्यश्री जिगलूर या 23 वर्षीय महिलेचा प्रवीण जिगलूर याच्यासोबत 5 वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना 2 मुलं देखील असल्याचं समजते. मात्र मागील काही दिवसांमध्ये बायको मोबाईलवर जास्त बोलत असल्याचं दिसत असल्याने नेहमीच तो तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. यातून या दोघांमध्ये नेहमीच भांडण आणि वाद निर्माण होऊ लागले आणि अशातच तो तिला मारहाण देखील करत होता. याला कंटाळून भाग्यश्रीने 2 महिन्यापूर्वीच नवऱ्याला सोडत माहेर गाठलं होतं. अखेर रविवारी दुपारी नवरा प्रवीण याने सासऱ्याकडे जात तिला नीट नांदवतो, अजिबात मारहाण करत नाही, तिच्यावर कोणताही संशय घेणार नाही असे वचन देत भाग्यश्रीला घरी घेऊन आला. मात्र त्याच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजला होता. तो भाग्यश्रीला मारण्यासाठीच घरी घेऊन आला होता. तर तिची हत्या करायची, पण ती हत्या आत्महत्या भासवायची अशा प्रकारे त्याने आपल्या डोक्यात कट शिजवला. आपल्या डोक्यातील प्लॅनिंग प्रमाणे आधी त्याने भाग्यश्रीसोबत भांडण काढले, रागाला उत्तेजित केले. आधी तिला लाकडी दांडक्याने बेदम मारले. या मारहाणीत ती अर्धमिलीत झाली. मग तिच्या गळ्याभोवती दोरी जोर लावत आवळली. त्यानंतर हीच दोरी घराच्या छताला बांधून तिला लटकावली. त्यावेळी तिची जीव वाचवण्यासाठी तडफड सुरू झाली होती. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर तिच्या तडफडीचा आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला. त्यानंतर हाच व्हिडिओ भाग्यश्रीच्या वडिलांना पाठवला. लगेच गावातील आपल्या मित्रांना देखील तो व्हिडिओ पाठवून हा व्हिडिओ व्हायरल केला. यानंतर लगेच भाग्यश्रीच्या वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले. काही वेळातच घरी पोलीस आले, मात्र खूप उशीर झाला होता. त्यावेळी भाग्यश्रीची हालचाल पूर्णपणे बंद झाली होती. तर नवरा प्रवीण हा निवांत काहीही न झाल्यासारखं घरात बसून होता. वास्तविक त्याला ही आत्महत्या दाखवायची होती, पण रागात त्याने जी मारहाण केली तोच तिच्या हत्येचा पुरावा म्हणून समोर आला. मात्र त्याने जो क्रूर खेळ खेळला आणि तिचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला, हा प्रकार खूपच संतापजनक ठरला आहे.